सासू आणि सुनेचं नातं जरी तुम्ही पाहिलं, मला वाटतं यांना जर धर्म कळालं तर किती घरातले कलह कमी होतील बरं. किती साधी गोष्ट, साधी गोष्ट संतांनी सांगितली. घरात आलेली नवीन सून ही आपली सून नसून आपली मुलगी आहे, असं जर सासूने विचार केला आणि सुनेने असा विचार केला की ही माझी सासू नाही, माझी आई आहे, किती फरक पडेल. पण महाराज आता काळ खूप बदलला बरं. आता काळ एवढा बदलला, आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती नको, सासू नको, सासरे नको, नकोच आहे. अलीकडच्या काळामध्ये मी एक माणूस, घडलेली गोष्ट सांगतो. मला एक लग्नाची पत्रिका घेऊन आला एक माणूस घरी आणि म्हटलं महाराज आमच्या मुलीचं लग्न ठरलं, तुमच्या पायाच्या आशीर्वादानं खूप चांगलं स्थळ मिळालं. तसं आमच्या पायाच्या आशीर्वादानं आम्ही जिथं रोज पाय लागतात तिथं अजून काही चांगलं झालं नाही, पण लोकांचा समज असतो, जाऊ दे आता काय म्हणतात, त्यांचा आदर असतो बिचाऱ्यांचा. ते म्हणले महाराज तुमच्या पायाच्या आशीर्वादानं आम्हाला इतकं चांगलं स्थळ मिळालं, इतकं चांगलं, आशीर्वाद द्यायला या. आता प्रेमानं बोलवलेलं आम्हाला जावं लागतं, नाईलाज असतो. मग म्हटलं काय झालं, चांगलं मिळालं म्हणजे काय झालं, मला वाटलं पगार वगैरे मुलाला जास्त असेल. महाराज माणसांच्या बोलण्यातून काय विचार समाजाचा पुढे जातो हे याकरता धर्म सांगतोय तुम्हाला. त्याने काय सांगितलं, महाराज तुमच्या पायाच्या आशीर्वादाने आमच्या मुलीला इतकं चांगलं स्थळ मिळालं, इतकं चांगलं. म्हणलं झालं काय, काय सांगा, सासू नाही, सासरा नाही, भाया नाही, नणंद नाही, दीर नाही. मी म्हटलं आता नवराही नाही म्हणतो की काय, चाललो आपण. अवघड आहे महाराज, आपल्याला माणसं नको आहेत, माणसं नको आहेत. आणि आता शिवजयंती झाली, मी शिवजयंतीमध्ये नेहमी सांगत असतो, बरेच तरुण वर्ग आहे म्हणून मला सहज आठवलं म्हणून सांगतो. कीर्तनातला विषय आहे, मुद्दाम ओढून नाही सांगत. ज्या माणसाला आयुष्यात मोठं व्हायचं ना त्याने माणसं कमवायला शिका, माणसं तोडायची नाही, माणसं कमवायला शिका. अलीकडे काय झालं, ते मोबाईलमध्ये फोटो काढता ना तुम्ही, खरं सांगा मोबाईलच्या कॅमेऱ्याला क्लॅरिटी कोणत्या कॅमेऱ्याला जास्त आहे बरं, सेल्फीच्या का समोरच्या? सेल्फीला. कंपनीवाल्याला माहिती आहे, लोक सेल्फीच झाले आता, लोकांना जास्त लोक नकोय फोटो, स्वतःच काढतात. आणि सांगतो तुम्हाला आज कीर्तनाच्या गादीवरून सांगतो, जी लोक नुसती सेल्फी काढून सेल्फी टाकतील ना फेसबुकला इंस्टाग्रामला, ती एकटीच मारणार आहे. त्यांच्या फोटोला हार घालायला सुद्धा कोणी, कारण तुम्ही फक्त तुमच्या पुरतच जागता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात शिकवलं आपल्याला की अरे एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं की पण हे मी नाही केलं, माझ्या मावळ्यांनी केलं, असं म्हणून शिवाजी महाराज मोठे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मोठं व्हायचं ना, आपल्या फोटोचा व्याप वाढला पाहिजे. तुम्ही बघा त्यांचा राज्याभिषेकाचा फोटो बघा कसा आहे, सगळे लोक उठे आहेत. आपल्याला एकटेच फोटो घ्यायची घाई आहे, असं नाही करायचं. आपल्या व्याप वाढला पाहिजे, आपल्याबरोबर माणसं वाढली पाहिजे. जेवढी माणसं तुमच्याबरोबर वाढतील, जोडल्या जातील तेवढंच. आणि माणसं संकुचित होत चालली, इतकी संकुचित होत चालली की माणसांना माणसं नको. मी काय सांगत होतो, अहो महाराज नवीन जर सून आली आपल्या घरामध्ये, खरं सांगा त्या सुनेला जर काही येत नसेल तर हुशार सासू काय करते माहिती आहे, आपल्या मुलाचा संसार व्यवस्थित व्हावा म्हणून जी शिकवते ती हुशार सासू, हुशार सासू. पण जी अडाणी असते ती सुनेला त्रास देते. आता खरं सांगा, एखादी सासू जर आयुष्यभर असंच म्हणत राहिली, आम्ही काय अशा वागत नव्हतो, आम्ही काय तशा वागत नव्हतो, आणि आमच्या काळात असं नव्हतं तसं नव्हतं. एखादी सून जर म्हटलीच एखाद्या दिवशी कंटाळा येऊन, का हो आत्याबाई आम्ही जमिनीवर चालतात, तुम्ही काय आधार चालत होता का, काय उत्तर आहे का, काय उत्तर आहे का? सगळे भाकर आपण सारखी खातो, सारखंच जीवन जगतो. कधीतरी सासूही सून होती, आपणही सून आहोत, समजून घेतलं पाहिजे. आणि एक सांगू का महाराज, अहो त्या सासू सोनाचं सोडा, जुना काळ होता, आताच्या सारखं मिक्सर नव्हतं महाराज. ते पूर्वीच्या काळामध्ये मिरची मीठ जर घेतलं सुनेनं तर ते सासूला दाखवावं लागत होतं, हाय कमांड दाखवावं लागत होतं. आणि ते दाखवलं की मग आता त्या सासूने जर एखाद्या वेळेस असं म्हटलीच, मी धर्म सांगतोय तुम्हाला, जर असं म्हटलीच की सुनबाई आज तू जे गाय घेतलंय ते बरोबर आहे बरं का, काय बापाचं नाव जाईल का? पण तिला सासू कोण म्हणेल, ती 2 मिरच्या कमी तरी करेल किंवा 2 मिरच्या वाढवा तरी घालेल, भाजी बिघडली तरी चालेल, पण माझा सासूपणा जाता कामा, माझा अहम जाता कामा. जाऊ द्या, तुमचं नाही आमचं सांगतो. आता आमचं सांगतो, एखाद्या गावामध्ये एखादा भजनी, एखादा टाळकरी जर असेल ना, एखादे 2 असतात. आम्ही कुठे जरी गेलो ना कीर्तनाला, महाराज अनुभव सांगतो बरं का, फार वाईट अनुभव आहे. ते आम्हाला चहा प्यायला घरी नेले की ते म्हणतात महाराज, ते लगेच तुम्हाला पण अनुभव आला असेल, आपण तर कुठे, महाराज परमार्थाचं काही खरं राहिलं नाही. कसं होईल वारकरी संप्रदायाचं, फार काळजी त्यांना वारकरी संप्रदाय, कसं होईल वारकरी संप्रदायाचं. तुम्हाला सांगतो, या गावामध्ये आम्ही एवढे 2-4 टाळकरी राहिलो, आम्ही मेल्यानंतर कसं होईल. मी म्हणतो तुम्ही निघा एकदाची, व्यवस्थित होईल, तुम्ही निघा. तुमच्यामुळे सप्ते बंद पडले, सगळी अडचण तुमच्यामुळे आहे. खरं सांगा, हे जेव्हा जन्माला आले तेव्हा हे भीमसेन जोशीचे नातेवाईक होते का, यांचा आल्याबरोबर स्वर लागला असं काही आहे का? नाही ना.
यांनाही कोणीतरी शिकवलं ना. हे मी का सांगतोय तळतळीनं, हे या करता की नवीन पिढी का तयार होत नाही, आम्ही शिकवत नाही. नवीन पोरग टाळ घेऊन बसलं भजनामध्ये, तुला तालातच येत नाही, तुला स्वरातच येत नाही, बरं तुमच्या हरिपाठण काकड्या वाचून त्याचं काय मोडून पडलंय, तो तिकडे इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, तिकडे जाईल. नको, तुमचा गाथाही तुम्हाला ठेवा, ज्ञानेश्वरी तुम्हाला ठेवा. अरे जर माणसं परमार्थाकडे येत नसेल, परमार्थाकडे प्रवृत्त होत नसेल, तर याला जबाबदार आपण आहोत, ते वारकरी आहोत, आपण जबाबदार. आपण नवीन पिढी निर्माण केली पाहिजे, आपण शिकवलं पाहिजे. कमी असेल जास्त असेल आपण सांभाळायचं. ज्या संतपीठामध्ये मी शिकवतो ना, तुकाराम महाराजांचा गाथा शिकवण्याकरता माझ्याकडे, मी हे का सांगतोय, माझ्याकडे माझा मोठेपणा सांगत नाही, पण जगद्गुरु तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांच्या विचारांची ताकद तुम्हाला सांगतो. काय की मी जेव्हा गावी होतो तेव्हा मला वाटायचं की अशी लोक भेटली की महाराज कसं होईल वारकरी संप्रदायाचं. बरं हे लोक आपल्याला एवढं निगेटिव्ह करतात, कसं होईल महाराज वारकरी संप्रदाय, आपल्यालाही वाटतं भजन सोडून द्यावं काय, अवघड आहे ना. ते असं बोलतात कसं होईल. एक सांगू महाराज, ज्ञानोबारायांना किती वर्ष झाली, तुकोबारायांना किती वर्ष झाली. अरे एवढी वर्ष जाऊन जो वारकरी संप्रदाय कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत जातोय, तुमच्यामुळं वारकरी संप्रदाय टिकला नाही. तो ज्ञानोबा तुकोबारायांचा संप्रदाय असले काय नसले काय, तो टिकणारच आहे, तो टिकणारच आहे. लोक काय म्हणतात, लोक म्हणतात महाराज जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत संतांचे विचार राहतात. मी म्हणतो तसं नाही म्हणायचं. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत संतांचे विचार नाही. जोपर्यंत या जगात संतांचे विचार आहे तोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील. ही ताकद आमच्या संतांचे विचार आहे, ही ताकद आमच्या संतांची. हे आम्हाला ओळखावं लागेल, आमच्या नव्या पिढीला आम्हाला हे सांगावं लागेल. माझ्याकडे संतपीठामध्ये अमेरिका, दुबई, लंडन, केनिया, कॅनडा, वेगवेगळ्या देशातले विद्यार्थी आहे. या देशातले दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, वकील. हे मी तुम्हाला का सांगतोय, वारकरी संप्रदायाचा मोठेपणा सांगतोय. माणसं धोतरावर आहे म्हणजे ती येडपट आहेत असं समजण्याच्या भानगडीत पडू नका. कारण अलीकडच्या काळामध्ये शिकलेली माणसं संप्रदायाकडे प्रवृत्त व्हायला लागली, वेल एज्युकेटेड लोक व्हायला लागली. कारण तुम्हाला एक सांगतो, आज माझ्या कीर्तनाच्या गादीहून काही नाही लक्षात राहिलं, एक वाक्य लक्षात ठेवायचं. तुम्ही आयुष्यामध्ये संपत्ती कितीही मिळवा, माझं बोलणं नीट आहे का, तुम्ही आयुष्यामध्ये सत्ता कितीही मिळवा, तुम्ही कितीही मोठे सत्तावान व्हा, कितीही संपत्ती मिळवा, पण आयुष्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस अशी एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये असा दिवस येईल की तुम्ही त्यावेळेस सुख आणि समाधानाचा शोध घ्याल. पण सुख आणि समाधानाकरता तुम्हाला ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचा विचार राखण्याच यावं लागेल. हे जगात त्रिकालबाई यावंच लागेल. कारण हा माझा अनुभव नाही सांगत, जगातले मोठमोठे लोक सांगतात. रावणाने तेच सांगितलं, सिकंदराने तेच सांगितलं, प्रत्येकाची गोष्ट हीच आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचं मोठेपण माझ्यासारख्याने काय सांगावं, संतांनी ते पूर्वीच सांगितलंय.